मुंबई महापालिकेत जेनझी नगरसेवकांची एंट्री, निवडणुकीमध्ये तब्बल 12 तरुण उमेदवार विजयी, तर नागपुरातील लक्ष्मी हत्तीठेले अवघ्या 21व्या वर्षी बनली नगरसेविका. मुंबई महापालिकेत अमराठी चेहऱ्यांचा भरणा, 227 पैकी 76 नगरसेवक अमराठी, भाजपचे सर्वाधिक 33 तर काँग्रेसचे 18 अमराठी नगरसेवक. एकनाथ शिंदेंचा आपल्याच नगरसेवकांवर विश्वास नाही, शिंदेंकडील नवनिर्वाचित नगरसेवक मूळचे शिवसैनिक. संजय राऊतांच्या विधानानं चर्चांना उधाण, नगरसेवकांना ठेवलेल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी जाणार असल्याची राऊतांची माहिती. आता पवार काकांनी चाकरी आणि मातोश्रींना भाकरी बंद केलेली वाटतं. राऊतांच्या ताजलँड्स एंडला जेवायला जाण्या येण्याच्या मुद्द्यावरून शीतल म्हात्रेंचा हल्लाबोल. मुंबईमध्ये भाजपचा महापौर होऊ नये ही सगळ्यांची इच्छा, पडद्यामागे बऱ्याच घडामोडी सुरू असल्याचा राऊतांचा दावा. कधी देवाला हात जोडले नाहीत, आता तुमचा महापौर कसा होईल, नारायण राणेंकडून ठाकरेंची खिल्ली. डिप्रेशनमध्ये गेल्यानं ठाकरे अशी विधानं करत असल्याचा टोला. महापौर पदासाठी आणखी 15 दिवसांची प्रतीक्षा, आरक्षण सोडत प्रलंबित असल्यानं निवडीला विलंब. पुढील 3 ते 4 दिवसात आरक्षण सोडत निघणार असल्याची सूत्रांची माहिती. झेडपी निवडणुकीआधी मावळमध्ये राष्ट्रवादीला धक्का, प्रशांत आणि मेघा भागवतांचा भाजपमध्ये प्रवेश. मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री बाळा भेगडेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. सिंधुदुर्गात झेडपी आणि पंचायत समितीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती, भाजप 31, शिवसेना 19 जागा लढवणार. राष्ट्रवादीलाही सोबत घेण्याबाबत प्रयत्न सुरू, नारायण राणेंची माहिती. नवनीत राणांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवा, भाजप कार्यकर्त्यांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र. पक्षाविरोधात खुलेआम भूमिका घेतल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. कोल्हापुरात स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार, दर्याचे वडगाव मधील स्मशानभूमीमध्ये मंतरलेलं लिंबू, गुलाल, फोटो ठेवून अघोरी पूजा. दोघांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडलं, तिघे पसार.